आज सकाळी उठल्याबरोबरच पावसाने हजेरी लावली होती आणि काल रात्रीपासून पोरींचं चाललं होतं, उद्या संडे स्पेशल नाश्त्यामध्ये काहीतरी कर. पण त्याच्या अगोदर मला ना स्वतःचं काहीतरी काम करून घ्यायचं होतं. कारण गेले खूप दिवस झालं मी वॅक्स केलं नव्हतं, त्यामुळे हातावरती खूप जास्त टॅनिंग वाढलं होतं. तर म्हटलं चला अंघोळीच्या आधी हे काम करून घेऊयात, म्हणून सगळ्यात पहिलं वॅक्स करण्यासाठी आले होते. आता स्पेशली वॅक्स करण्यासाठी मी कधीच पार्लर जात नाही, कारण घरच्या घरी वॅक्स येतं पण आणि त्याचबरोबर थोडेसे आपले पैसे देखील वाचतात. आणि वॅक्स करणं अतिशय सोपं आहे बरं का. ज्या दिशेने आपली हेअर ग्रोथ आहे ना, त्या दिशेने हे वॅक्स लावून घ्यायचं आणि त्याच्या विरुद्ध दिशेने हे स्ट्रिपनं काढून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं टॅनिंग निघतं, त्याचबरोबर छोटे छोटे केस देखील निघतात. आता माझं वॅक्स तर इथं करायला घेतलं होतं, त्यामुळं म्हटलं चला वॅक्स झाल्याबरोबर आंघोळ करून पटापट आपण किचनमध्ये जाऊयात, कारण आपल्याला आज बनवायचे होते बटाट्याचे पराठे. आता बटाट्याचे पराठे बनवणं सोपं होतं, कारण आंघोळीच्या अगोदरच मी बटाटे वगैरे शिजवून ठेवले होते, त्यामुळे मस्त असं त्याचं बॅटर वगैरे करून लगेच पराठे बनवायला घेतले. आणि पराठे बनवताना नेहमी आमच्याकडं तेल लावलं जातं, कारण घरामध्ये तूप कोणालाच आवडत नाही. त्यामुळे मी कधीतरी न चुकता खिचडीमध्ये वगैरे देते. सगळ्यांना दही आणि पराठा आवडतो, पण मला चहा विथ दही पराठा आवडतो.